रामराम मंडळी, तुम्ही शेती करताय, काबाड कष्ट करताय, पण तुम्हाला माहित आहे का, येत्या काही दिवसात तुमची ओळख पुसली जाऊ शकते। हो, तुम्ही बरोबर ऐकलात। सरकारी दप्तरात तुम्ही शेतकरी आहात की नाही हे ठरवणारी एक महत्त्वाची गोष्ट आता बदलली आहे। सरकारकडे 1,71,00,000 खातेधारक आहेत, पण त्यातल्या फक्त 1,32,00,000 लोकांनीच आतापर्यंत हे सुरक्षा कवच घेतलाय। बाकीच्याचं काय? जर तुम्ही अजूनही गाफील असाल तर सरकारी योजना असेल, स्वस्त बियाणे असतील, खत आणि औषध, हे सगळं तुमच्या हातातून निसटू शकतं। पण घाबरू नका, हा धोका टाळण्यासाठी शेवटची संधी अजूनही तुमच्याकडे आहे। मंडळी, आम्ही बोलतोय फार्मर आयडी कार्ड बद्दल। 14 नोव्हेंबर 2024 पासून राज्यात अग्रिष्टक नावाचा एक नवं चक्र सुरू झालं आणि 15 एप्रिल 2025 पासून हा आयडी असल्याशिवाय तुम्हाला कृषी विभागाच्या एकाही योजनेचा रुपया मिळणार नाही। म्हणजे ज्यांच्याकडे आयडी नाही आहे त्यांना सरकारी मदत विसरावी लागणार आहे। वेळ खूप कमी आहे, फक्त 20 मे 2026 पर्यंतचीच मुदत तुमच्या हातात आहे। त्यानंतर काय होईल कोणालाच माहित नाही आहे। मग आता करायचं काय? उपाय सोपा आहे। एकतर तुमच्या जवळच्या शेतू किंवा सुविधा केंद्रावर धाव घ्या किंवा घरी बसल्या आपल्या मोबाईलवरून अग्रिस्टिक पोर्टल जाऊन नोंदणी करा। उशीर करू नका, कारण गर्दी वाढली की सर्व्हर डाऊन होतोय। नोंदणी करताना काही अडचण आली तर टेन्शन घेऊ नका, तुमच्या मदतीसाठी सरकारने प्रत्येक विभागाला एक रक्षक दिलाय। त्यांचे नंबर लिहून घ्या। पुणे विभागासाठी 75 88 50 94 92, छत्रपती संभाजीनगर 91 72 31 96 37, अमरावती नागपूर विभागासाठी 96 57 10 98 09, नाशिक विभागासाठी आणि कोकण विभागासाठी 94 04 95 35 18 असे हे नंबर आहेत। ही संधी सोडू नका। 20 मेच्या आत आपला फार्मर आयडी कार्ड नक्की काढून घ्या, नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावर नक्की येईल। हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक शेतकरी मित्राला नक्की शेअर करा। जर तुम्ही अग्रिस्टक योजनेअंतर्गत आतापर्यंत फार्मर आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र कार्ड काढला नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या। ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे। जर पूर्वी तुम्ही काढली नसेल तर राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या विविध योजना राबवल्या जात आहेत त्या योजनेचा लाभ जर तुम्हाला तात्काळ पाहिजे असेल तर तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असणं आवश्यकच आहे। हा फार्मर आयडी कार्ड जोपर्यंत तुमच्याकडे नसणार आहे तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाही। ही एक शेवटची संधी आहे। संधीचं सोनं मात्र नक्की करा। जय जवान, जय किसान।